संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज अखेर पार पडले. 2024च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम त्यामुळे जाहीर झालाय. महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या 48 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदान सुरू होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात कधी कुठे मतदान असणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लोकसभा निवडणूक 2024च्या महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा म्हणजेच 19 एप्रिलला होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा हा 26 एप्रिलला होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड व परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. यानंतर तिसरा टप्पा हा 7 मे रोजी होणार असून यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. त्यानंतर चौथा टप्पा हा 13 मे रोजी होणार असून यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी व बीड या लोकसभा मतदारसंघांचा समावेश असेल. व शेवटचा व 5वा टप्पा हा 20 मे रोजी होणार असून यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे व मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश असणार आहे.